हॅलो गाईज, मी शुभंश बाज कदम. नवीन यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत. जय महाराष्ट्र. मी काल मॅच आपल्या झाल्या, तुम्हाला मॅचचा व्हिडिओ पण तुम्हाला दिसला असेल. मॅचचा व्हिडिओ पण दिसला. आम्ही सेमीफायनलला गेलो. सेमीफायनलला पोरं काल आले ते रात्री आम्हाला वाजले 3. जेवण पण सकाळी वाजले 5. सेमीफायनलला पोरं गेलीत आमची. आज पण दुसरी टीम आहे, स्वराज म्हणून दुसरी टीम आहे. ती पण आज आज येणार आहे म्हणून आज चिकन बनवलं आहे. मी चिकन जेवण बनवलं ते पण दाखव. चिकनची कसं काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. ती पोरं येणार आहेत आज, दुसरी पोरं खेळणार आहेत. काल 2 टीमा होत्या. काल 2 टीमापैकी एक टीम बाहेर गेली सेकंड राऊंडला. दुसरी टीम आहे ती खेडची म्हणून ती वर गेली. ती वर गेली ती तुम्हाला मी सांगतो कसं काय. आता मी जेवणाचं तुम्हाला सांगतो. दुसरी पण टीम येणार स्वराज म्हणून, आपले 3 नाव टाकलं आहे मी. आता मी जेवणाचं तुम्हाला कसं काय ते मी सांगतो. काय तयारी केली काय नाही ते सगळं सांगतो. आणि माझे मित्र प्रमोद आता सगळे आलेत. भावंड सगळे म्हणजे सगळे भाव बांधलेले आहेत. सगळे आलेले आहेत. ते पण मी तुम्हाला दाखवतो. चला ते पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता बघा आमचा दादा फोडणी देतोय चिकनला. बघा सगळं मटण काढून दिलं, सगळं हेल्प करतात त्याला. मी पण हेल्प करतो. मी फोडणी देतोय चिकनला. सगळे हाय करतात बघा कसे काय चिकनला फोडणी देतोय बघा. कांदा बिंदा टाकलेला आहे त्याने. चला मी परत तुम्हाला दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये चिकन हे मॅरिनेटेड करून ठेवलं आहे. इकडे भात टाकलेला आहे मी. मॅरिनेट तुम्हाला दाखवलं. भात पण केलं आहे मी. पोरांसाठी नाही आमचं चिकू काय पण करतं बघा. काय पण बघित बसलंय ते कसं जेवण बनवते ते बघा. बघित बसले ते बघा. असं आहे. इकडे सगळं मसाले विसाले ठेवलेले आहे. असं आहे बघा. इकडे फोडणी दिलेली आहे. मी आता निघालोय. सगळे आलेत खेळायला. तेव्हा दुसरी टीम आहे आपली, स्वराज म्हणून नाव टाकलंय. आणि बाकीचे पुढे आहेत थोडेसे पोरं. आम्ही निघालो आता मॅच खेळायला. आपण बघूया कसं ह्या मॅचचं पण कसं होतं. एक मॅच तर आपली टीम गेलेली वर. आपण हे बघूया. आदित्य कडक भाऊ, हे बाकीचे सगळे पुढे आहेत. हे सगळे आहेत ते प्लेयर आहेत. ठीक आहे, बघूया आता प्रवास कसा आहे पुढचा आपण बघूया. चला बाय. मॅच चालू आहे आता. मॅच दुसऱ्या दिवसाची दुसरी मॅच चालू आहे बघा. तुम्ही गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, महादेव जय जय महाराज. आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळ यांच्या माध्यमातून आपल्या मंडळाला त्या ठिकाणी देणगी स्वरूपात त्यांचे आम्ही कोकणकर्ती मंडळाचा आभार सोडवतो. नरेश भरवळकर एका शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातो. या ठिकाणी आता चालू होणारा सामना आहे महागणपती किटवाळा वर्ष स्वराज्य प्रतिष्ठा. या ठिकाणी दिग्गज मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी हस्तांतरण केलेल्या खेळाडूंना आशीर्वाद दिला जातोय. पुढील सामन्यासाठी आशीर्वाद दिला जातोय ते मीनाक्षी इलेक्ट्रिकचे मालक मनोहर आधार साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता चालू होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल दैखन चक्र व्यापशापूर होणार सामना निश्चितच पहिली साडी या ठिकाणी 11 नंबर जशी बरोबर केलेला हा खेळाडू चढाईपट्टू पहिली साडी घेऊन येतात. महागणपती किटवाळा त्या संघाचा चढाईपट्टू बॅटिकच्या माध्यमातून गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात 9 नंबर 6 जर्सी परिधान केला खेळाडू मजबूत गटाचा खेळाडू स्वतःच्या राईट कॉर्नरवरती चढाई करताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई होते, दमदार चढाई केली जाते. अतिशय सुंदर अशी डुबकी मारण्याचा प्रयत्न होता. पकडला गेला, छकडला गेला आणि महागणपती किटवाळा संघाचा चढाईपट्टू 12 नंबर जर्सी परिधान केलेला धामनंद
असा शब्द लिहिला हा जर्सीवरती, परंतु बॅटिंगच्या माध्यमातून गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न होता, परंतु यश काही प्राप्त झालेलं नाही. स्वराज्य प्रतिष्ठान बीड, वाडी बीड या संघाचा 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू पकडला जात आहे, परंतु 2 गुणांची कमाई केली जाते. रायडर शेट आणि डावची चढ होते. मारुची चढाई निश्चितच आपल्या संघासाठी गुण प्राप्त करावाच लागणार अशी ही चढाई आहे. खोडवरती चढाई होते आणि पकडलं शकतो आणि रायडर बाद होतोय, गुण प्राप्त होते. तो स्वराज्य प्रतिष्ठान वाडी बीड संघ, स्वराज्य प्रतिष्ठान वाडी बीड या संघाचा हा उंच मधून चढाईपटू शिक्षा माध्यमातून गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न होता. ओम साई असं जर्सीवरती लिहिलेलं आहे. ओम साई 16 नंबर जर्सी परिधान केलेला हा उंच बाजूचा चढाईपट्टू आपल्याला विद्वान चढाई करताना या ठिकाणी दिसते, पाहायला मिळते. महागणपती टिटवाळा निश्चितच त्या संघाचं एक दमदार असं गणरायाच्या उच्चाराचं, गणरायाच्या नावाचं या ठिकाणी या संघाचं नाव आहे महागणपती टिटवाळा. निश्चितच सुंदर असं नाव या संघाने ठेवलेलं आहे. महागणपती टिटवाळा या संघाचं क्षेत्ररक्षण 1-1-2 असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं. प्रतिस्पर्धी संघाचा चढाईपट्टू 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू खोरवरती चढाई करतोय आणि या ठिकाणी रसिक प्रेक्षकांची अफाट अशी गर्दी झालेली दिसते. महागणपती टिटवाळाचा हा चढाईपट्टू वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी विजय प्राप्त करण्यासाठी निश्चितच कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. चढाई 9 नंबर जर्सी करिता आझाद हा शब्द पाठीमागे लिहिलेला आहे आणि माध्यमातून खोलवरती चढाई होते. चढाई चढाई राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर अशी दमदार चढाई, मात्र ही देखील एमटेड होते. बसलाय बघ. चालू असलेला सामना शांत आणि संयमतेने खेळ करताना या ठिकाणी पाहायला मिळतो. महागणपती टिटवाळा वर्सेस स्वराज्य प्रतिष्ठान वाडी बीड. महागणपती टिटवाळा संघाचा 12 नंबर जर्सी परिधान केला वेगवान चढाईपट्टू निश्चितच गुण प्राप्त करण्याच्या इच्छेने या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेला आहे, परंतु वारंवार चढाई करून स्वतःच्या संघासाठी 0-4 असा जर्सी क्रमांक परिधान केलेला हा खेळाडू. अष्टविनायक कंपनी क्लब पळकल चक्र आपल्या खेळाच्या दृष्टिकोनातून दुसरा पगार देण्यात येतोय. आपण आपला संघ गणवेशामध्ये खेळण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज ठेवायचा आहे. लगेचच हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा दावा घ्यायचा आहे.
महागणपती या संघाचा साडेपट्टू आकरणाबद्दल परिधान केलेला हा साडेपट्टू स्वतःच्या उजव्या कॉर्नर मध्ये खोलवरती साडी करताना पाहायला मिळतोय. चप्पल छलाक असा हा साडेपट्टू. काहीतरी अतिशय खोलवरती साडी करतात हा 4 नंबर जर्सी परिधान केलेला. या मैदानामध्ये शांत निरव शांतता या ठिकाणी झाली आहे. तुमचा खेळ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांचे नजर तुमच्यावरती लागलेली आहे. कारण दोन्ही संघ आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्याची धडपड करताना आपल्याला पाहायला मिळतं. गुण प्राप्त करण्यासाठी निश्चितच कोणावरती चढाई करून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. निश्चितच चालू असलेला सामना हा 3 नंबर जर्सी परिधान केलेला साडेपट्टू महागणपती चितवाळा या संघाचा साडेपट्टू पकडलं गेलं आणि बाद होतोय. रायडर बाद होतोय आणि गुण प्राप्त होतोय. प्रतिष्ठान वाडीपेठ या संघाने विजय प्राप्त केलेला आणि महागणपती चितवाळा संघाला पराभव पत्करावा लागलाय. महागणपती संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक आपणास विनंती आपण